गजानन विजय ग्रंथ अध्याय 14। श्री गणेशाय नमः। हे कौशल्यात्मज रामराया, हे रघुकुलभूषणा करुणालया, सीतापते करादया, आता या लेकरासी त्राटिका त्वा उद्धारिली, अहिल्याशिळा सजीव केली, शबरीची पुरविली इच्छा तू दाशरथे, भक्त रक्षणा कारण सोडिले नृपसिंहासन, वानर केले बलवान केवळ आपल्या कृपेने, शिळा तारिल्या सागरी तुझ्या नामे रावणारी, बसविलास गादीवरी भक्त आपला बिभीषण, जो जो आला शरण पदा तुझ्या की हे आनंद कंदा, दैन्य दुःख आपदा त्याच्या त्वा वारिल्यास, हे मनी आणावे दास गणूस सांभाळावे, बालकाने धावावे जननी वीन कोणाकडे, तू जननी जनिता सद्गुरु, तू भक्तांचा कल्पतरू, भवनदीचे भव्य तारू, तूच की रे रामराया, हे खेरडे गावाचा रहिवासी मेहकर तालुक्याचा, बंडू ताता नावाचा ब्राह्मण होता विबुध हो, त्या बंडू तात्या ब्राह्मण सदाचार संपन्न, उदार होते त्याचे मन गृहस्थाश्रम चालवी, श्रोते या प्रपंचात संकटे येती अतोनात, परी नाही पहा सुटत लोभ तयाचा मानवा, या बंडू तात्या घरी पाहुणे येती वरच्यावरी, तो अवघ्याची साच करी सरबराई निजांगे, ऐसा क्रम चालला संचय अवघा संपला, आली पाळी बिचाराला कर्ज काढून साहूचे, घरदार पडले गहाण अगणित झाले तयारून, लोकाप्रती दावण्यावरून लाज वाटू लागली, विकावयान काही उरले सदन अवघे साफ झाले, भांडे कुंडे तेही गेले काही विपत्ती वर्णावी, तगादे करती सावकार शिपाई धाडून वरच्यावर, भागवण्यासी दोन प्रहर अडचण पडू लागली, कांता बोले टाकून मुले करती अपमान, पत गेली उडून उसने न कोणी देती हो, ऐसा तापे तापला जीव द्याया तयार झाला, पैसा संपता प्रपंचाला काही नसे किंमत, जे सुखाचे वाटे स्थान ते दुःखाचे निकेतन, संपून गेल्यावरी धन सहज होते न्याय हा, बंडू ताता विचार करी जीव कोठे तरी देऊ तरी, अफू खाऊन मरू जरी तरी ती द्याया पैसे नसे, जरी जाऊन विहिरीवरी जीव हा मी देऊ तरी, तितक्यात कोणी येऊन वरी जरी मला काढल्यास, जीव ही न जाईल उलटी फजिती होईल, सरकार शिक्षा देईल आत्महत्यारा म्हणून मला, त्यापेक्षा हिमालया जावे वाटे जीव द्याया, आत्महत्येचा ते ठाया दोषांना लागलेल, ऐसा करुनी विचार पडला घराच्या बाहेर, अखेरचा तो नमस्कार केला त्याने प्रपंचाला, एक लंगोटी घातली राख अंगी लावली, तयाने ही युक्ती केली ओळख आपली बुजवावया, श्रोते अब्रुदारासी जननिंदेचे मानसी, भय वाटे अहर्निशी ते सकळासी ठाऊक, बंडू तात्या म्हणे मनी हे दीनदयाळा चक्रपाणी, अवकृपा मज लागोनी कार्य ऐसी केलीस, तुझ्यावरी विश्वास माझा पूर्ण होता अधोक्षजा, तू रंकाचा करिशी राजा ऐसे ऐकले पुराणी, ते सर्व खोटे झाले प्रत्ययासी माझ्या आले, व्यर्थ कवीनी रंगविले चरित्र तुझे नारायणा, आता जीव देतो परी तुझ्यावरी मी श्रीहरी, याचा विचार काही करी हत्या नको मम, ऐसे मनी बोलला तिकीट घ्याया लागला, तो एक भेटला विप्रत्यासी स्टेशनात,
आत्ताच हरिद्वाराचे तिकीट नको घेऊ साचे, घेऊन दर्शन संतांचे मग जावे हरिद्वारा. आपल्या वऱ्हाड प्रांतात श्री गजानन महासंत आहे अवतरले सांप्रत, त्यांच्या दर्शना जाय तू. संत दर्शन आजवरी वाया न गेले भूमरी, उगीच त्रासून अंतरी भरते काही करू नको. ऐसे बोलता ब्राह्मण त्या गेला गोंधळून, म्हणे हा मनुष्य कोणा अवचित मसी भेटला. किंवा याने ओळखले मी बंडू तात्या म्हणून भले, काही न माझा तर्क चाले पुसू तरी यात कसा. काही असो शेगावासी जाऊन बंधू समर्थासी, ऐसे बोलून मानसी शेगावसी पातला. दर्शना गेला ब्राह्मण तो महाराज वदले हसून, कारे देशी जाऊन प्राण हिमालयासी बंडू तात्या. अरे आत्महत्या करू नये, हताश कदापि होऊ नये, प्रयत्न करण्या चुकू नये साध्य वस्तू साधण्यास. आता जरी दिलास प्राण प्रपंचासी त्रासून, तरी येशील घेऊन जन्म पुन्हा ते भोगावया. नको जाऊ हिमालया गंगे माझी प्राण द्याया, परत आपली घरी जाया वेळ वेड्या करू नको. तिकीट येता जो भेटला स्टेशनावरी ब्राह्मण तुला, ओळखले का सांग त्याला कोण होता ते काही. जा आता घरी परत राहू नको लवही येथ, बापा तुझ्या मळ्यात आहे एक म्हसोबा. त्या म्हसोबाच्या पूर्वेसी बाबुळीच्या झाडापाशी, खोदून पहा मेदिनीसी 2 प्रहर रात्रीला. काम जमीन खोदण्याचे तूच एकटा करी साचे, खाली 3 फुटाचे द्रव्य तुझं सापडेल. त्यातून थोडे कर्जदारा देऊन रणमुक्ती करा. नको सोडूस बायका पोरा उसने वैराग्य वाहू नको. ऐसा बोलता गजानन आनंदला तो ब्राह्मण, आला खेड्याच परतून राख पुसून अंगाची. रात्रीच्या वेळेला मळ्यात मसोबासी आला, बाबुळी खाली लागला जमीन खोदाया कारण. तो 3 फुटावरी लागली श्रोते घागर, एका तांब्याची साचार वेळणी होती तिची मुखा. त्या तांब्याच्या घागरीत मोहरा सोन्याच्या 4 शेत, पडल्या त्याच्या दृष्टीपथ मग काय विचारिता. करी घागर घेऊन या लागला तेथेच नाचावया, जय जय गजानन गुरुराया ऐसे मुखे बोलून. त्याच द्रव्ये करून फेडिले त्याने अवघे ऋण, मला होता पडला गहाण तोही आणला सोडून. घडी बसली प्रपंचाची ही गजानन कृपेने साची, वृत्ती बंडू तात्याची गेली अति आनंदून. जेवी मृत्य घटीची घटका भरता, अमृ कलश यावा हाता, वा सागरा माझी बुडता तारू दृष्टीस पडावे. बंडू तात्यास तैसे झाले दुःखाचे ते दिवस सरले, मग त्याने पुढे केले येणे पहा शेगावा. दान धर्म तेथे केला मोठ्या प्रमाणा माझी भला, गजाननाच्या पदी झाला लीन अनन्य भावे. तई महाराज वदले त्यासी अम्मासी कारे वंदिसी, ज्याने दिली आहे तुझी द्रव्य घटतो वंदितया. आता तरी येथून खर्च करावा सांभाळून, उगे न करी उधळेपण त्यात नसे सार काही. जनसुखाचे सोबती निर्वाणीचा श्रीपती, त्याची सदैव करी भक्ती तो न उपेक्षी कधी तुला. ऐसा उपदेश ऐकला समर्थासी वंधू भला, बंडू तात्या गावास गेला आपल्या अति आनंदे. एकेकाळी सोमवती परवा आले निश्चिती, जी का मौस्या येती सोमवारी ती सोमवती हो.
या सोमवतीचे महिमान पुराणात केले कथन. या दिवशी नर्मदा स्नान अवश्य म्हणती करावे. म्हणून शेगावाची मंडळी नर्मदेस जाया तयार झाली. तयारी त्यांनी अवघी केली पडशा वगैरे भरून. मार्तंड पाटील, बंकटलाल, मारुती, चंद्रभान, बजरंगलाल यांनी केला एक मेळ ओंकारेश्वरी जाण्याचा. बंकटलाल म्हणे अवघ्यासी, आपण जातो नर्मदेसी. घेऊन सांगा ते महाराजासी, स्नान कराया नर्मदेचे. चौघे मठा माझी आले, समर्था विनवू लागले. ओंकारेश्वराची गुरु माऊले, चला आमच्या समवेत. तुम्ही असल्या बरोबर, काळाचाही नाही दर. घाला आम्हास पायावर त्या ओंकारेश्वराच्या. हा अधिकार माते विना नाही पहा इतरांना. आमुची विनंती हीच चरणा, न्यावे आम्हा नर्मदेसी. तुम्ही आल्या वाचून आम्ही न हालू येथून. बालहट्टा लागून जननी तीच पुरवितसे. महाराज म्हणले तयासी, आहे नर्मदा माझ्या पाशी. उगीच त्रास द्यायासी, जाऊ कशाला तिला मग. मी या मठात बसून करीन नर्मदेचे स्नान. तुम्ही या सारे जाऊन श्री ओंकारेश्वराला. तेथे राजा पूर्वकाली मांधता भाग्यशाली. होऊन गेला महाबली, दिगंत ज्याची कीर्ती असे. श्री शंकराचार्य गुरुवर यांनी कराया जगदोद्धार. तेथेच दीक्षा साचार परमहंसाची घेतली. जा जा तुम्ही तया स्थळा, भेटा माझ्या नर्मदेला. मात्र नेऊ नका मला उगाच आग्रह करून. आता परवाचे प्रयोजन नाही राहिले मज लागून. तेथे ऐकता चौघेजण घट्ट धरती पायाला. काही असो तेथवरी, चला आमच्या बरोबरी. लगेच येऊ माघारी, स्नान करुनी नर्मदेचे. महाराज म्हणाले ठीक ठीक, तुम्ही दिसता दांभिक. नर्मदेचे आहे उदक या आपल्या विहिरीमध्ये. तिला टाकून आपण तेथे कराया गेलो स्नान. तरी राग येईल दारुण माझ्या या नर्मदेला. म्हणून सांगतो तुम्ही जावे, मला न आग्रह करावे. माझे वचन मानावे, यात तुमचे कल्याण. मग मारुती चंद्रभान करू लागला भाषण. आम्ही घेतल्या वाचून आपणान जाऊ की. समर्थ म्हणाली मी तेथ आल्यावर होईल विपरीत. मग तुम्ही दोष मात्र देऊ नये आम्हाला. ऐसे मठात बोलणे झाले, अवघे ओंकारेश्वरा आले. पर्वतसाठी मिळाले लोक तेथे अपार. नर्मदेचे अवघे घाट स्त्री पुरुषांनी भरले दाट. मुंगीलाही नसे वाट जाया हराच्या मंदिरी. कोणी स्नान उतरले, कोणी संकल्प ऐकू लागले. कोणी येऊन बेल फुले जाऊ लागले मंदिरात. कोणी बर्फे खवे पेढे बसून खाऊ लागले मेवे. थव्या मागेत लागला थवा तेथे भजन कर्यांचा. पर्व संपेपर्यंत अभिषेकाची मंदिरात. गर्दी झाली अत्यंत, शब्द कोणाचा न कोणाकडे. रम्यशाई त्या ओंकारी, समर्थांची बैसली स्वारी. पद्मासन घालून काठावरी त्या महानदी नर्मदेच्या. चौघे दर्शन घेऊन आले, समर्था विनवू लागले. आता पाहिजे सोडले जाणे सडकेने आपणा. काठी भीड झाली फार, गाड्या मोडिता वरचेवर. बैलगाडीचे बुजार आहेत आपल्या त्यातून. खेडीघाट स्टेशनाला जाण्या येण्याचा करार केला. गाडीवाल्याने तो भला न सांगता गुण बैलांचे. ते बसता आले कडून, आपण आता होतो म्हणून. पोचलो येथे येऊन बैलद्वाड गाडीचे.
परत बसून गाडीत जाणे न निर्भय वाटत, म्हणून या नावेत बसून जाऊ स्टेशनाला. गर्दी झाली रस्त्यातून, नदीतून जाऊ शांतपणी. ऐसेच केले कित्येकानी, त्या पहा नावा चालल्या. तुम्हास वाटेल तेच करा, आम्हा न काही विचारा. मी वचनात गुंतलो खरा, तुम्ही बसाल तेथे येऊ. ऐसे समर्था ते बोलले, त्यांच्या सवे नावेत बैसले. नदीतून जाऊ लागले खेडीघाट स्टेशनाला. तो नदीत मध्यंतरी, नाव आदळली खडकावरी. फळी फुटून गेली सारी, तिच्या बुडाची एक होळ. छिद्र पडले आर पार, येऊ लागले आत नीर. नावाड्याने तत्वर, नदीत उड्या टाकिल्या. परी महाराज निर्धास्त होते, गणगिन गिनात बोते. हे भजन मुखात चालले होते अखंड. मार्तंड बजरंग मारुती घाबरून गेले आती. उडू लागली धडाधडा छाती, बंकटलालाची बुध हो. चौघे समर्था बोलले, आम्ही अपराधी आहो भले. आम्हीच न तुमचे ऐकले, शेगावात दयाळे. त्याचेच दिले आम्हाला फळ, आज तुम्ही तात्काळ. नर्मदाच झाली काळ, तुम्हा आम्हा बुडवावया. गुरुराया आपली वाणी, वेदतुल्य मानून येथुनी. वाचावा या संकटातुनी, शेगाव दृष्टी पडू द्या. ऐसे जो ते बोलतात, तो निम्म्यावरी पाण्यात. नाव बुडली लोटत लोटत, एक फरलांग गेली हो. काठी लोक बोलती ऐसे, मेली ही 5 माणसे. आता याचा भरवसा नसे, अथांग पाणी नर्मदेला. तई म्हणेले गजानन, नका होऊ हैराण. तुमच्या जीवा लागून धक्का न लावी नर्मदा. ऐसे म्हणून स्तवन केले, नर्मदेचे त्यांनी भले. हे चौघे बैसले, हात जोडून नावेत. नर्मदे मंगले देवी, रेवे अशुभ नाशिनी. म्हणतू क्षमा त्यांची, दयाळू होऊनी मनी. ऐसे स्तवन चालले, तो आतीत पाणी निघून गेले. नर्मदेने लाविले आपल्या करस्त्या छिद्रा. नाव श्रोते पहिल्या परी, आली जलाची आवरी. त्याचे नावेचे बरोबरी, होता प्रत्यक्ष नर्मदा. कोळीनीचा धरला वेश, मस्तकारावी कुरळ केश. भिजवली जेचे वस्त्रास, कमरेपर्यंत जलाने. नौका काठास लागली, अवघ्यानी ती पाहिली. आश्चर्यचकित मुद्रा केली, पाहून तळाच्या छिद्राला. ही बाई होती म्हणून आम्ही हे वाचलो प्राण. बाई आपण कोठील कोण, हे काहीच सांगणे हो. सोडा वस्त्र भिजलेले, आम्ही नवे देतो भले. तई नर्मदे पहा केले, अशा रीतीने भाषण. मी ओंकार कोळ्याची कन्यका, माझे नाव नर्मदा ऐका. आम्हा परिपाठ आहे देखा, ओले वस्त्र नेसण्याचा. मी ओलीच राहते निरंतर, माझे रूप आहे नीर. ऐसे बोलून नमस्कार करून गेली गजानना. क्षणा माझी नाहीसी, झाली ती नर्मदेसी. वीज चमकून आकाशी, घनी जैसा लीन होते. तो पाहता प्रकार, चौघे आनंदले फार. कळला स्वामींचा अधिकार, नर्मदा आली दर्शना. बंकट विचारी खोदून, समर्था ही स्त्री कोण. ते सांगावे फोडून, गुप्त काही ठेवू नका. तई महाराज वदले तत्वता, तुम्ही जे का विचारता. तो कथिला आहे गाथा, नर्मदेने तुम्हास. कोळी जो का ओंकार, तोच हा ओंकारेश्वर. माझेच रूप आहे नीर, असे नर्मदा वदली ना. अरे ती प्रत्यक्ष नर्मदा, संशय तेथे घ्यावा कदा. संकटा माझी देते सदा, हात ती आपल्या भक्ताते. म्हणून तिचा जय जयकार, करा मोठ्याने एक वार.
जय जय नर्मदे निरंतर, ऐसेच रक्षण अंबे करी. ऐसे ऐकता वचन बंकटलालादी चौघे जण, समर्थाचे दिव्य चरण वंदू लागले क्षण क्षणा. परत आले शेगावात, ज्यांना त्यांना हीच मात. होनिया हर्षभरित सांगू लागले विविध हो. सदाशिव रंगनाथ वानवळे, ऐक्या गृहस्था समवेत भले. शेगावात येत झाले महाराजांच्या दर्शना. या सदाशिवा कारण टोपण नाव तात्या जाण. हे माधवनाथाचे छात्रगण, चित्रकूटाच्या होते हो. माधवनाथा प्रथ योगांगे होती अवगत. यांचा शिष्यगण माळव्यात आहे मोठ्या प्रमाणी. सदाशिव आले शेगावाला, जेव्हा स्त्रीच्या दर्शनाला. तेव्हा महाराज भोजनाला बसले होते मठात. सदाशिवाशी पाहून माधवाची झाली आठवण. गजानना कारण संत संता जाणती. वानवळे येता क्षणी महाराज बोलले मोठ्यानी. अरे नाथा शिष्या लागुनी, बसवा आणून माझ्या पुढे. त्यांचे गुरु माधवनाथ येथे जेवून इतक्यात. मठी माझ्या समवेत तो ते दोघे पातले. थोडा वेळ आधी जरी ते आले असते तरी, भेट त्यांची गुरूंची खरी होती या मठात. आता हे मागून आले, गुरु त्यांचे निघून गेले. विडा न घेता भले त्याची करू पूर्तता. वानवळे अशी आलिंगन देते आले दयाघन. पोरे बंधू म्हणून ऐसा तो संत प्रेमा. रीतीप्रमाणे सत्कार केला वानवळ्याचा शेगावाला. जाताना त्या निरोप दिला समर्थानी येणे रीत. तुम्ही माधवनाथाला असेच जा भेटण्याला. त्याचा येथे राहिला विडा तो द्यावयास. मी म्हणतो तेच सांगा, पदरचे न घाला बघा. आमच्या वाक्या माझी उगा, फरक तुम्ही करू नये. मने साधे भोजन हुआ, विडा तुम्हारा याही रहा. तो आम्ही आणिला पहा, नाथा तुम्हा द्यावयास. हे सारे बोलणे ऐकले त्या वानवळ्याने. घेऊन विड्याची पाने 2 पाने गमन करिता झाला. माधवनाथा हकीकत त्याने कथिली इत्यंभूत. महाराज आपण शेगावात आला होता ते दिनी. गजानन जे बोलले तैसेच आहे झाले. भोजन समयी त्यांनी केले स्मरण माझे तीच भेट. ऐशा रीती एकमेका भेटो आम्ही सदैव देखा. येथे शंका घेऊ नका, स्मरण तीच भेट होय. माझा प्राण एक प्राण, शरीरे ही मात्र भिन्न भिन्न. हे आहे खोल ज्ञान, ते न इतक्यात कळे तुम्हा. बरे झाले आणिला आमचा विडा तुम्ही भला. तो होता राहिला शेगावी शिष्य हो. पाने देता वानवळ्याची ती भक्षिले नाथांनी. खलबत्त्यात कुटोनी थोडा प्रसाद दिला त्याला. संत भेटी होती कैसी, हे चांग देवा पाशिष्टी. सांगते आहे ज्ञानेश्वराशी श्री ज्ञानेश्वर महाराज. ती 65 मनी आणा, म्हणजे या कळतील खुणा. स्वानुभवाच्या ठाई जाणा, वाव न तर्का कारणे. योगी वाटेल तेथोनी, भेटे एकमेका लागुनी. भेट ठाईची बैसुनी, होते त्याचे कौतुक हे. शेख मोहम्मद श्रीगोंद्यात, तुकाराम होते देहूत. आग लागता मंडपाप्रत, देहू माझी कीर्तनाची. ती शेख महम्मदानी विजवली श्रीगोंद्यात बैसुनी. हे महिपतीने लिहिलून ठेवले आहे भक्ती विजयात. जाऊन हरी खेड्यात, विहिरीत बुडुता पाटील सुत. वाचले देऊने हात, महाराज माणिक प्रभूनी. खरा योगी असल्या विना, ऐसे कौतुक होईना. हे न साधे दांभिकांना, त्यांनी गप्पाच माराव्या.
योग अवघ्यात बलवंतर, त्याची न कोणासर. करणे असल्या राष्ट्रोद्धार, त्याचा अवलंब कराहो. श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. ऐकोत सदा प्रेमळ भक्त, निष्ठा ठेवून ग्रंथावरी. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य चतुर्दशोऽध्याय समाप्त.